मागील भागामध्ये आपण पाहिलं की कांताबाई सातारकर यांनी कशा पद्धतीनं खेडकरांचा तमाशा पुन्हा उभा केला होता, कसा संघर्ष केला होता आणि कांताबाई यांचा किती दुर्दैवी असा शेवट झाला होता, किती दुःखद शेवट झालेला होता. आता आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तमाशा सम्राट रघुवीर खेडकर, एक असा कलाकार की जो वयाच्या 4थ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी तमाशाच्या बोर्डावरती आला होता, स्टेजवरती आला होता आणि आईचे गुण मुलामध्ये कसे उतरले होते तर हे आपण आजच्या भागात बघणार आहोत. साल होतं 1961चं. तर तुकाराम खेडकर यांचा तमाशा मुंबईमध्ये आलेला होता आणि या काळामध्ये कांताबाई गर्भवती होत्या. काळ आला होता, फक्त वेळ यायची बाकी होती. आता या सुमारास तुकाराम खेडकर यांचे एक मित्र, त्यांचं नाव आहे माधवराव नगरकर, तर यांनी नागप्रसन्न रघुवीर हा एक नवीन वग बसवलेला होता. आता याच्यामध्ये योगायोग बघा, सकाळी KM रुग्णालयामध्ये मुंबईमध्ये कांताबाई यांना मुलगा झाला आणि त्याच रात्री लालबागच्या थिएटरमध्ये नागप्रसन्न रघुवीर या वगनाट्याचा पहिला प्रयोग करण्यात आला. आता या वगनाट्यामध्ये एक महिला लहान मुलाला घेऊन तिथं उभी असते. आता यावेळेस मग त्या महिलेच्या हातामध्ये एखादी बाहुली किंवा चिंदी वगैरे असं दिलेलं असायचं. आता इकडं कांताबाईंना मुलगा झाला होता. 2-3 दिवसांनी कांताबाईंना घरी सोडण्यात आलं होतं आणि आता या वगनाट्यातील लहान मुलाच्या रोलसाठी, त्या छोट्या बाळाच्या रोलसाठी मग या कांताबाईंच्या मुलाला त्या वगनाट्यामध्ये घेतलेलं होतं. आणि नंतर मग आता त्या वगनाट्यामध्ये रघुवीर हे नाव होतं आणि मग त्याच नावावरून या मुलाचं नाव रघुवीर असं ठेवण्यात आलेलं होतं. आता हे नाव ठेवताना सगळे तमाशा कलावंत त्या ठिकाणी उपस्थित होते. आता याच्यातली एक आठवण अशी सांगितली जाते की त्या काळातील प्रसिद्ध संगीतकार होते वसंतराव पवार, तर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. अर्थात तुकाराम खेडकर हे त्यांचे जवळचे मित्र होते आणि त्या मित्राच्या मुलाच्या त्या पाळण्याला पवार यांनी त्या ठिकाणी पाळणा गायलेला होता. वसंत पवार यांनी पाळणा गायला होता त्या मुलासाठी. तर अशा मोठ्या लोकांचे हे जेव्हा रघुवीर खेडकरांच्या म्हणजे नाव ठेवण्याच्या वेळेसच एवढा मोठा संगीतकार वगैरे त्या ठिकाणी आलेला होता. तर एवढ्या सगळ्या महान कलाकार, मग तिथं दादू इंदुरीकर होते, त्यानंतर खेडकर होते, बाकीची पण मंडळी होती. या सगळ्या महान कलाकारांच्या आशीर्वादामध्ये, सहवासामध्ये हा मुलगा लहानाचा मोठा होत होता. आता तो मुलगा पुढे जाऊन किती मोठा होईल हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मोठी लोकं जी जवळ असतात किंवा मोठ्या लोकांच्या सहवासामध्ये तुम्ही असता तर त्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळते, त्यांच्याकडून तुम्हाला आशीर्वाद मिळतो. पण आपली लढाई आपल्यालाच लढायला लागते. रघुवीर यांचं भाग्य थोर होतं की एवढ्या मोठ्या घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता, पण त्यांचा संघर्ष मात्र कमी नव्हता. आता सुरुवातीचे 4-5 वर्ष आनंदामध्ये, सुखामध्ये गेलेली होती. आता लहान बाळ होतं, त्याला काय कळतंय त्यातलं. पण हा मुलगा जो आहे तो 4-5 वर्षाचा झाला, पण तरीसुद्धा तो बोलत नव्हता. मुलगा मुका आहे की काय असं सगळ्यांना वाटायला लागलं. भीती वाटत होती की अरे पोरगं मुकं निघालं की काय. आणि वडील जे आहेत ते आपल्या मुलाच्या तोंडातून बाबा हे शब्द ऐकण्यासाठी आतुर होते. तुकाराम खेडकरांना वाटत होतं की आपल्या मुलानं आपल्याला बाबा म्हणावं. पण दुर्दैव बघा, खेडकरांचा मृत्यू झाला आणि त्यावेळेस त्या मुलानं बाबा म्हणून हाक मारली होती. आता याबद्दल मी पाठीमागच्या भागामध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे तो व्हिडिओ तर तुम्ही पाहिले असतीलच, त्यामुळे जास्त डबल त्यावरती काही बोलत नाही. पण अगदी लहान वयापासूनच रघुवीर यांचं वडिलांचं छत्र जे आहे ते हरपलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना अनेकांनी आधार दिलेला होता. पण शेवटी बाप हा बाप असतो आणि काहीही झालं तरी बापाची कमी कुणीही भरून काढू शकत नाही. पण कांताबाई ज्या आहेत त्या आपल्या मुलाच्या पाठीशी अगदी हिमालयाप्रमाणे, सह्याद्रीप्रमाणे भक्कम उभ्या होत्या. आपला मुलगा, आपल्या मुली सर्व गुण संपन्न व्हाव्यात आणि त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांना याव्यात असं कांताबाईंना वाटत होतं. त्यामुळे मग आता मुलांची शिक्षणं, त्यांचं अक्षर ओळख, त्याचबरोबर ते त्यांचं नृत्य, अभिनय, तमाशा मॅनेजमेंट हे सगळं कांताबाईंनी मुलांना शिकवलं होतं किंवा शिकायला लावलेलं होतं. आता मुलंसुद्धा लहानाची मोठी होत होती, मुलं शिकत होती, स्वतःही सावरत होती, आईलाही मदत करत होती आणि काही काळ पांडुरंग मुळे यांनीसुद्धा या मुलांचा सांभाळ केलेला होता. आणि नंतर कांताबाई पती गेल्यानंतर त्या स्वतः सावरल्या आणि खेडकरांचं जे विम्याचे पैसे होते तेही मिळाले आणि त्यानंतर त्यांनी कांताबाई सातारकर सह मास्टर रघुवीर खेडकर हा तमाशा सुरू केलेला होता. आता या तमाशाचा पाया कांताबाईंनी घातला होता आणि याच्यावरती कळस रघुवीर आणि त्यांच्या बहिणींनी चढवलेला होता. आता सुरुवातीला कांताबाईंनी आपलं वेगळेपण म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच ते जपायला सुरुवात केली होती. म्हणजे एकतर मोठमोठ्या थिएटरमध्ये त्यांनी तिकीटं लावून तमाशा करायला सुरुवात केली. म्हणजे पुण्यामध्ये भरतनाट्य मंदिर वगैरे या ठिकाणी बाकीचे असे तमाशे तिथं होत नव्हते, कारण ते नाटक वगैरे असं त्या ठिकाणी व्हायचं
आणि तमाशाकडे पाहण्याची दृष्टी काही लोकांची दूषित होती, त्यामुळे ते होत नव्हतं, पण ती बदलण्याचं काम हे कांताबाई यांनी सुरू केलेलं होतं. दुसरी गोष्ट, तमाशाची पेपरमध्ये त्यांनी जाहिरात करायला सुरुवात केली होती. त्या काळामध्ये अशी जाहिरात कोणी करत नव्हतं. ती जाहिरात त्यांनी सुरू केली आणि जाहिरात करण्याचं वेगवेगळं तंत्र त्यांनी वापरलं होतं. म्हणजे तमाशामध्ये वगनाट्यामध्ये पुरुषी भूमिका त्यांनी करायला सुरुवात केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्या करत असायच्या आणि स्वतः त्या पोवाडा गायच्या, म्हणजे त्या शाहीरसुद्धा बनलेल्या होत्या. इतिहासामध्ये काही मोजके शाहीर आहेत, त्या शाहिरांमध्ये कांताबाई सातारकर यांचंसुद्धा नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. दुर्दैवाने ते घेतलं जात नाही, तर इथून पुढं तरी आपण त्यांना शाहीर पण म्हटलं पाहिजे. आणि तमाशाला त्या मान्यवर मंडळींना त्या बोलवायच्या आणि तमाशाबद्दलचे काही गैरसमज होते काही लोकांच्या मनामध्ये, म्हणजे याच्यामध्ये फक्त अश्लीलता असते वगैरे वगैरे, तर हे सुद्धा त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. खास महिलांसाठी त्यांनी प्रयोग केले होते, खेळ केले होते. तर अशा पद्धतीनं कांताबाईंनी या खेडकरांच्या तमाशाचा पाया रचलेला होता. आता कांताबाई यांचं मॅनेजमेंट किती तगडं होतं याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. तर आता हे जे तमाशे आहेत ते तमाशे गावागावामध्ये व्हायचे आणि त्या ठिकाणी मग कनाती लावल्या जायच्या आणि त्यावेळेस तिकीट असायचं 60 पैसे. तमाशा सुरू व्हायचा. आता काही लोक असायचे ज्यांच्याकडे 60 पैसे नसायचे, त्यांना वाटायचं हे फार महाग आहे. कोणाकडे 20 पैसे, 10 पैसे, 25 पैसे, 50 पैसे वगैरे असायचे. आता ही जी मंडळी आहेत ती मंडळी त्या कनाचीच्या जवळ उभं राहायचे आणि वाट बघायची की आपल्याला कसं तमाशा बघायला मिळेल का. आता यावेळेस मग गेटवरती काही लोक असायचे, ते लोक त्यांना अडवायचे. आता हे कांताबाईंनी बघितलं. त्यावेळेस मग त्यांनी काय केलं, त्यांच्या माणसांना काही गोष्टी सांगितल्या आणि जर समजा आतमध्ये रिकाम्या जागा असतील तर यांच्याकडून जे पैसे मिळतील ते पैसे घ्यायचे आणि यांना आत सोडा, असं कांताबाईंनी त्यांच्या लोकांना सांगितलं आणि अशा पद्धतीनं 4 आणे 8 आणे वगैरे जमा करायला सुरुवात केली होती. आता हे जे पैसे आहेत ना, ते पैसे कांताबाईंनी वर्षभर जमा केले. ते पैसे काही पण बघितले नाहीत आणि 1 वर्षानंतर ते मोजले तर तब्बल 24 ते 25 हजार रुपये जमले होते. आणि त्यानंतर मग त्याच्यामधून त्यांनी तमाशासाठी एक गाडी खरेदी केली होती. म्हणजे जे पैसे वाया जाणारे होते, जे कधी मिळणारे नव्हते, ते पैसे त्यांनी साठवले, त्याच्यातनं गाडी घेतली, याला म्हणायचं मॅनेजमेंट. त्याचबरोबर ते कांताबाई या अष्टपैलू कलाकार होत्या. म्हणजे जशाला तसं उत्तर देणाऱ्या त्या रणरागिणी होत्या. त्यांच्याबद्दलचं एक उदाहरण सांगितलं जातं, म्हणजे त्यांच्याच मुलीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. सोलापूर भागामध्ये खेडकरांच्या तमाशाचा दौरा होता. आता एका ठिकाणी तमाशा तंबू वगैरे ठोकला होता, नंतर गावामध्ये तमाशा सुरू झाला होता. गण झाला, गवळण झाली, रंगबाजी वगैरे हे सगळं चाललं होतं. आता यावेळेस त्या प्रेक्षकांमध्ये एक पुढाऱ्याचा पोरगा बसलेला होता. आता तर तो आपण बड्या बापाचा पोरगा आहोत, आपण काही केलं तरी चालतं, असा भ्रम अनेक पुढाऱ्यांच्या पोरांना असतो. तशा पद्धतीनं यालासुद्धा तसा माज होता. तमाशात एक नाचणारी एक सुंदर मुलगी त्याने बघितली आणि त्याला ती आवडली. आता ही आपल्याला पाहिजे, आपण हिला मिळवणार, अशा पद्धतीनं त्याला ते वाटायला लागलं. आणि मग त्यानं त्याचे काही पाळीव प्राणी असतात त्याच्याबरोबर 2 पायाचे लाळगोटे प्राणी वगैरे त्याच्या आजूबाजूला असतातच. तर असे प्राणी येतं, त्यांना घेऊन तो तमाशाच्या पाठीमागं आला. आल्यानंतर मग तो मॅनेजरला भेटला आणि मॅनेजरला धमकी दिली. म्हटला ती पोरगी आपल्याला पाहिजे, नाही मिळाली तर म्हटला तुमच्या सकट तमाशा जाळून टाकेल, तमाशाचा इस्कूट करेल. आता ही बाब कांताबाईंना, रघुवीर यांनासुद्धा कळली. ते सुद्धा तिथं आले. आता यांनी अगदी हात जोडून त्यांना समजावले की बाबा असं करू नका, हे करू नका, एकतर आम्ही एवढी कला सादर करतोय, तुम्ही कला बघा, हे असं त्यांच्याशी बोलणं झालं. पण तो प्राणी काय ऐकायला तयार नव्हता. आता तमाशाचं जर त्यानं इस्कोट केला, तमाशामध्ये जर त्यानं गोंधळ घातला किंवा मारहाण केली, जाळपोळ केली, तर म्हणले किती मोठं नुकसान होईल. आता यावेळेस पोलिसांना सुद्धा बोलवण्यात आलेलं होतं, पण पोलीस तरी काय करणार आहे, कारण हा पुढाऱ्याचा पोरगा होता, पैशावाल्याचा होता, वशिलेवाल्याचा होता. त्यामुळे पोलीससुद्धा हातबल, यंत्रणासुद्धा हातबल होती. आता या सगळ्या प्रकरणातनं निष्ठायचं कसं. आता तमाशा तर चालू झाला पाहिजे आणि त्या अवलादीने तर धमकी दिलेली होती. आणि नंतर मग कसं बसं ते प्रकरण मिटवलं होतं आणि तमाशा झाल्यावरती पोरीला माझ्या ताब्यात दिली पाहिजे, नाही दिली तर तमाशाच्या गाड्या जाऊ देणार नाही, अशी धमकी त्या श्वापदानं दिली आणि तो प्राणी निघून गेला. पण प्रश्न हा होता की आता करायचं काय, इथून पुढं कसं करायचं. हा पुढाऱ्याचा पोरगा आहे, गावगुंड प्रवृत्तीचा आहे, आता याचा सामना कसा करायचा. पण कांताबाईंनी सगळ्यांना धैर्य दिला आणि तमाशा सुरू केला. आता कांताबाईंच्या डोक्यामध्ये विचार सुरू झालेले होते. या लोकांना आपण प्रेमानं समजावलं, विनंती केली, हातापाया पडले, तरीसुद्धा हे काय ऐकत नाहीत. आता मुळामध्ये जे वासनांद आहेत, नालायक आहेत, संस्कारहीन आहेत आणि दुसऱ्याच्या मुलीवाळींवरती नजर ठेवणार आहेत, मुळात अशा लोकांच्या हातापाया का पडायचं. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगून ठेवलंय ना की नाठाळाच्या माती हाणू काठी.
म्हणजे अशा लोकांना जर वठणीवरती आणायचं असेल तर त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये सांगितलं पाहिजे. आता या कांताबाईंच्या डोक्यामध्ये विचार फिक्स झाले की आपल्याला काय करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी मॅनेजरला वगैरे सगळ्यांना सांगितलं की लवकरात लवकर तमाशा उरका. नंतर तमाशा लवकर उरकण्यात आला. त्यानंतर सांगितलं पटापट सामान भरायचं आणि त्या पद्धतीनं ते भरलं आणि ती मुलगी जी आहे तर त्या मुलीलासुद्धा सामानाच्या गाडीमध्ये ठेवण्यात आलं होतं. आता ती सामानाची गाडी जी आहे ती मध्ये चालणार होती, पुढं एक गाडी पाठीमागे एक गाडी, अशा पद्धतीनं या गाड्या जाणार होत्या. कांताबाईंनी मग त्यांची जी पोरं होती, तरणी पोरं होती, त्या पोरांना म्हणजे आपले कलाकार होते, त्या कलाकारांना सगळ्यांना सांगितलं, म्हणले पोकळ बांबू घ्या. ऑलरेडी यांच्याकडे बांबू वगैरे होते, काठ्या वगैरे होत्या. कांताबाईंनी सांगितलं त्या पद्धतीनं सगळ्या पोरांनी ते घेतले आणि कांताबाईंनी आदेश दिला, म्हटले जो कोणी आडवईन त्याला आपला हिसका दाखवा. जर कुणी आपल्या आया बहिणींवरती वाईट नजर टाकत असेल, तिच्यावर हात टाकत असेल तर त्याला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर दिलं पाहिजे. आणि कांताबाईंनी सगळा प्लॅन सांगितला. गाड्या सुरू झाल्या आणि 2-4 किलोमीटर जात नाही तेवढ्यात त्या पुढाऱ्याची पोरं आणि त्याच्याबरोबरची 10-15 पाळीव 2 पायाची कुत्री त्या ठिकाणी आडवी आली. तमाशाच्या गाड्या होत्या, त्या गाड्यांना त्यांनी आडव्या गाड्या घातल्या. आता हे तमासगिरी आहेत, आपण दम दिला तरी, आता मग अशी तर ते हातापाया पडत होते, नका असं करू ते करू, म्हटले आपण दम दिला तरी गप्प बसतील आणि त्या पोरीला घेऊन जायचं असं या प्राण्यांना वाटत होतं. मात्र कांताबाई गाडीतनं खाली उतरल्या. आता दुसऱ्याच्या पोळीबाजीवरती नजर ठेवताय त्यावेळेस मग पोरांना सांगितलं, अरे म्हणले बघता काय, म्हणले करा सुरू, म्हणले आपलं काम. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती तमाशा सुरू झाला. त्या गावगुंडांवरती यांनीच हल्ला केला आणि एकाला कुत्र्यासारखा बदळून काढला. त्यांना पार्श्वभागाला पाय लावून, म्हणजे स्वतःच्या पार्श्वभागाला पाय लावून ते पळून गेले. आणि ते नुसते पळून गेले नाही तर 2-2, 3-3 किलोमीटर त्यांच्या मागे हे पळत होते आणि त्यांना पळू कुत्र्यासारखं मारत होते. अशा पद्धतीनं ही सगळी रंगबाजी झाली आणि त्याच्यानंतर मग हे सगळे गाडीमध्ये बसले आणि कांताबाईंचा तमाशा पुढच्या गावाला निघून गेला होता. आता ही माहिती आजूबाजूला कळली, बाकीच्या लोकांना कळली, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या पुढच्या पुढाऱ्या, म्हणजे सगळीकडे ती कळलं की यांनी असा धडा शिकवला आहे. त्याच्यामुळं काय झालं की बाकीच्यांवरती वचक बसवला की हा तमाशा कांताबाईचा आहे आणि इथं असं तसं चालत नाही. आम्ही कलाकार आहोत, जीव तोडून मेहनत करू, रक्ताचं पाणी करू, कला सादर करू, कलेवरती प्रेम करा, कलाकारावरती प्रेम करा. कलाकार तुमच्यावरती प्रेम करेल, कलाकार त्याचं अगदी रक्त ओकेपर्यंत तुमच्यासमोर कला सादर करेल. पण जर कोणी पोरीबाळ्यांवरती नजर टाकली तर त्याला धडा शिकवला जाईल. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका फक्त स्टेजवरती करतो असं नाही, वेळ आली तर रस्त्यावर सुद्धा शिवशक्ती दाखवतो, हा संदेश कांताबाईंनी सगळ्यांना दिलेला होता. तर विचार करा, अशा पद्धतीची करारी आई होती, एक व्यवहारी होती, निर्भीड होती आणि हेच गुण तिच्या मुलामध्ये आणि मुलींमध्ये नकळत उतरत होते. आणि याच्यामधूनच रघुवीर खेडकर हा तरुण घडत होता आणि त्यांच्या भगिनीसुद्धा अशा पद्धतीने घडत होत्या. आता याच काळामध्ये ह्या मुलांचं म्हणजे रघुवीर खेडकर त्यांच्या बहिणी यांचं शिक्षण चाललेलं होतं, नृत्याचं शिक्षण होतं, त्यानंतर त्यांचा रियाज चाललेला होता आणि सोंगाड्यापासून ते वगातील अभिनयापर्यंत सगळ्या कला त्या आत्मसात सगळीच करत होते आणि तमाशाचं सगळं मॅनेजमेंट ही सगळी मंडळी करत होती. आणि रघुवीर खेडकर हे स्वतः आई आणि बहिणींच्या बरोबर ते तमाशा गाजवत होते. आणि आता मुलगा वयात आलेला होता, रघुवीर वयात आलेले होते आणि आईला आपल्या मुलाच्या लग्नाचं वेध लागलेलं होतं. तर साधारणपणे 11 मे 1981 या दिवशी सुजाता शिवाजीराव ढेरे यांच्याबरोबरती यांचं लग्न झालं होतं. रघुवीर खेडकरांचं लग्न सुजाता यांच्याबरोबरती झालं होतं. खेडकर घरामध्ये गृहलक्ष्मी आलेली होती. एका बाजूला तमाशा सुरू होता, तमाशा महाराष्ट्रामध्ये जोरात चाललेला होता, दुसऱ्या बाजूला संसार चाललेला होता. आणि यावेळेस रघुवीर खेडकर यांना मुलगा झाला, नाव ठेवलं अमरदीप. तर अशा पद्धतीने सगळं आनंदात होतं. कांताबाईसुद्धा समाधानी होत्या, मुलं आणि मुली हे चांगल्या मार्गाला लागलेले होते, सगळे एकत्र राहत होते, भाऊ बहीण आणि त्यांचा परिवार तमाशा सांभाळत होता. सगळी सूत्र मुलाकडे होती, मुलींकडे होती. आणि आता कांताबाई सल्लागार मंडळामध्ये गेलेल्या होत्या. म्हणजे तमाशावर त्यांची बारीक नजर होती, चुका काय दिसल्या तर तात्काळ त्या सांगायच्या आणि अशा पद्धतीनं पण त्यांना समाधान होतं की आपली मुलं आपला वारसा चालवत आहेत. आता रघुवीर यांनीही आईप्रमाणे मग काही नवीन प्रयोग करायला सुरुवात केली होती आणि स्टेजवरती ते अत्यंत सुंदर असं कथ्थक करायचे, त्यानंतर थाळी नृत्य करायचे, समई डोक्यावरती ठेवून नृत्य करायचे. आणि त्या काळामध्ये म्हणजे आजही ते नृत्य प्रसिद्ध आहेच आणि आत्ता काही काळापूर्वीच त्यांनी ते नृत्य केलेलं होतं. म्हणजे 65-70 वय झालं या माणसाचं, तरीसुद्धा ते अजूनही अगदी 20-25 वयाच्या तरुणाला लाजवेल अशा पद्धतीनं नृत्य करतायत, थाळीवरती नृत्य करतायत. पण त्यांनी त्या काळात ज्यांनी ते नृत्य पाहिलं असेल
विचार करा, सगळ्या समया पेटलेल्या आहेत आणि फक्त समया आणि रघुवीर खेडकर आणि त्यांचा तो डान्स, अंगावरती शहारे येतात अशा पद्धतीनं तो अनुभव होता. त्याचबरोबर ती तमाशामध्ये पाऊस येणं, त्यानंतर बैलगाडी, त्यानंतर टू व्हीलर, त्यानंतर बॉम्बस्फोट, अशा पद्धतीनं अगदी जिवंत अशा पद्धतीनं त्यांनी ते देखावे सादर केले होते. आणि राजीव गांधी हत्याकांडाचा लाईव्ह वर्क त्यांनी बसवला होता आणि त्याच्यामध्ये खरोखर स्फोट जो आहे तो घडवला जात होता. आता यावेळेस एक दुःखद घटना घडली होती, आता त्याबद्दल आपण पुढच्या भागात बोलणार आहोत. पण त्याचबरोबर त्यांनी अक्कू यादव नागपूरचा जो होता त्याच्यावर हल्ला करून लोकांनी त्याला मारला होता, त्याच्यावर सुद्धा वगनाट्य बसवलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं रघुवीर खेडकरांनी वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे त्यांचा तमाशा लोकप्रिय होत होता, नाव मिळत होतं, प्रसिद्धी मिळत होती. पण पुन्हा एकदा नियतीनं तिचा डाव साधलेला होता. रघुवीर खेडकरांची जिवलग पत्नी आता त्यांना कायमचं सोडून जाणार होती आणि त्या पत्नीला वाचवण्यासाठी त्या पतीनं कशी धडपड केली होती, किती वाईट प्रसंग त्यांच्यावरती आला होता, हे आपण आता पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.